बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शकांनो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्ड परिसरामध्ये असलेला खड्डा चुकवत असताना कंटेनर साईड घेण्याच्या नादात भला मोठा कंटेनर पलटी झाला। यामुळे सोलापूर, पुणे, विजापूर आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी सेवेवर मोठा परिणाम झाला। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्डच्या चौकामध्ये कंटेनर चालकांनी कंटेनर वळण घेताना त्याचा तोल गेला आणि कंटेनरचा पाठीमागील भागासह कंटेनरवरील 17 टन वजनाच्या पवनचक्कीचा खांब जमिनीवर कोसळला। या ठिकाणीच हाय व्होल्टेज विद्युत तारा आणि विद्युत पोल होता। सुदैवाने याला धक्का लागला नाही, अन्यथा प्रचंड प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली असती। दरम्यान या अपघातानंतर या वाहनाला सरळ करण्यासाठी रविवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागली, पण या यंत्रणेकडून कोणतेही काम झालं नाही। या कंटेनरवरील पवनचक्कीचा खांब सुरळीत करण्यासाठी या कामासाठी ठेका घेतलेल्या गृहस्थानं थेट पुण्याहून 2 मोठे कंटेनर मागवले। जवळपास 10-12 तासानंतर हे कंटेनर पुण्याहून सोलापूरला पोहोचले। अपघाताच्या 24 तासानंतर पुन्हा एकदा या कंटेनरवरील पवनचक्कीचा खांब उचलण्यासाठी 2 यंत्रांचा रात्री 11 ते सकाळी 5:30 पर्यंत प्रयत्न करण्यात आला। अखेर सोमवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास कंटेनरवरील पवनचक्कीचा खांब व्यवस्थितपणे बांधणी करून हैदराबादकडे पाठवून देण्यात आला। याचा कुठल्याही वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, जेल रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांसह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एणपे आणि जवळपास 15 ते 20 वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून दक्षता बाळगली। पुण्यातून हैदराबादला पवनचक्कीचा खांब घेऊन निघालेल्या कंटेनरवरील पवनचक्की पलटी झाल्याने अनेकांना त्रास झाला। यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल का अशी मागणी आता करणं गरजेचं झालंय। झालेली होती, परंतु वाहतूक चालू होती। एक दबाव सारखाही स्वतः आम्ही माझ्यासोबत PSI SP साहेब आहेत, PSI पोपळगड आहेत आणि जी माझी टीम आहे संपूर्ण शहर वाहतूक शाखेचे नॉर्थ साऊथ शाखेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते जोडभावी पोलीस स्टेशनची सेकंड मोबाईल PCR 2 आहे ती, त्यानंतर जे आमचे लाईनमन आहेत ज्यांनी विद्युत प्रवाहाला खंडित केला होता हे काम होईपर्यंत, ते बलकर करवण्यात अखेर शेवटी सकाळी 5:30 वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत चालू आहे। हे हायवेचे जे ट्रेनचे आहेत त्यांनी पण आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी आणि हे आणलेले दोन्ही ट्रेन जे आहेत ते हे करून आता वाहतूक आज एकदम सुरळीत चालू झालेली आहे आणि हा बलकर जे आहे ते पुढे आपल्या वाहतुकीचा अडचण होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर संदर्भाचे करून त्यांना बाजूला उभा करून ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण फिलिंग आणि फिलिंगमध्ये बांधणी वगैरे करून तो त्यांच्या निश्चित डेस्टिनेशनला त्यांनी घेऊन जावा आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।